किती वर्षांनी माझा सिद्धू आलाय. इतकी वर्ष काय खाल्लं असेल कोणास ठाऊक. पराठे तर त्याला आवडतातच, त्याच्यासाठी आता पुरणपोळ्यांचा घाट सुद्धा घालते आणि इथून पुढे त्याच्या आवडीचेच पदार्थ सगळे करणार आहे. अशी कशी ग तू? एवढ्यानं कोण घाबरत? भित्री मांजर. पण तू मला घाबरूनच राहायचं. शैला नाव आहे माझं. माझ्या वाटेला कुणी आलं ना की चांगलंच सरळ करते. कोणीही जात नाहीये तुमच्या वाकड्यात. सगळे चांगलंच बोलतात तुमच्याशी. तुम्ही जा ना इथून, मला माझं काम करू द्या. घाण्याला जुंपलेला बैल असतो ना, ती लायकी आहे तुझी. झापडं लावल्यासारखं काम करायचं. मी काय करायचं, कुठे जायचं हे तू नाही मला सांगायचं, कळलं? आणि काय लेक आलाय म्हणून आता रोजच पंचपक्वान्न ना, विसरू नकोस. तो कुठे काही झेंडा गाडायला गेला नव्हता, जेलातून आलाय. आता पोरींना सांगितलंय तो फारिंदा होता म्हणून, पण तू विसरलीस का? तुझा ड्युटा कुठे होता ते? हे बघा, तुम्ही माझ्या सिद्धूबद्दल वाटेल ते बोलू नका. हे मला नाही शिकवायचं. पोरांना जन्माला घातलं म्हणून गाडे पाटलांच्या घरात आहेस तू, नाही तर तुझी लायकी सेकंड हँडचीच. गाडे पाटलांना तू वंशाचा दिवा दिलास, पण संपतरावांची लाडकी मीच होते. विसरलीस? राग आला? संपतरावांना एकेरी हाक मारली म्हणून? पण संपतरावांना मी एकेरी हाक मारलेली लई आवडायचं. प्रेम होतं ना माझ्यावर त्यांचं, म्हणून तर इतके वर्ष पोचलं. हा अर्धा वाडा त्यांनी माझ्या नावावर केलाय. तुझ्या नावावर काय केलं ग त्यांनी? कसं करतील? नाईलाजाने लग्न केलं ना तुझ्या बरोबर. सेकंड हँड नवरा तुझ्या नशिबी होता, म्हणून तू सेकंड हँड. ओ लागली रडायला. तुला काही दुसरं येतच नाही का ग? काय झालं की आल्या गंगा जमुना डोळ्यातून? हे बघा, मला नाही नाही वाद घालायचा तुमच्याशी. तुम्ही जा इथून. ए, तू कोण मला सांगणारी? या घराची मालकीण आहे मी. असाल तुम्ही मालकीण, पण माझा मुलगा सुद्धा मालक आहे. इतकी वर्ष मी तुमचं वागणं सहन केलंय, पण आता माझा मुलगा आलाय. त्याला जर समजलं ना हे तुमचं हे असं वागणं, तर तो अजिबात गप्प बसणार नाही. त्याच्या बापाला गप्प बसायला लावायची मी. जास्त टिवटिव केली ना तर त्याच्या त्या 50 ग्रॅम पॅकेटला सांगेन मी तिचा बाप कुठे खडी फोडत होता ते. आला मोठा ठार इन रिटर्न. काय चुकवलं तिकडे? मी आता काढतोय ना. थोडं तरी बरं काढा ना. थांब जरा. घर भरली नाती गोती सुखाने. सगळ्यांपेक्षा तुझीच ते चांगली. बघा काय तिकडे बघा, झाली पण मेहंदी त्यांची. हे बघा भाऊजी, हळू गंध ये अंगणा जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संग. डन 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 डन. नाही नाही नाही, अजिबात नाही. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या नवऱ्यांनी तुमच्या हातावर काय लिहिलंय ते दाखवा. सिंचना वहिनी, सगळ्यात आधी आपण तुझ्यापासून सुरुवात करू. दाखव. हनीचा हॅरी. ओहो वाव. काय कमाल आहे तुम्ही मुलं. पण वयाने एवढे मोठे झाला तरी अजून लहान मुलांसारखं वागता. अय्या
पण आपण जानूच्या हातावरची मेहंदीच बघितली नाही अजून. तू हलू नकोस जरा. हो थांबच. हा हो ढढढढण. विश्वजा. ओ लग्नाचा हॅशटॅग पण ठरला. विश्वजा. हे छान आहे, हा चांगलं आहे हे. तुला आवडलं जानू? हो खूप आवडलं. मुलींना धाक असलाच पाहिजे ना आपला, त्यांना चांगल्या सवयी लागल्याच पाहिजे. आणि हे सगळं आपण त्यांच्या चांगल्यासाठी करतोय ना. तू जर आता माझी समजूत काढायला आली असशील तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. त्या चिमुरड्या पूर्वीवर किती चिडतेस यार तू. म्हणजे आता हिला माझ्याशी बोलायचंही नाहीये. सिद्धिराज, मला माहितीये तुम्ही माझ्यावर चिडलाय, पण एकदा मी काय म्हणते ते समजून घ्यायचा जरा प्रयत्न करा प्लीज. मगाशी मी तुमच्याशी चुकीचं वागले, असं बोलायला नको होतं मी. पण तुम्ही रमाला फोन दिलात आणि तिच्या बाजूने बोललात म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण गेले काही वर्ष मी मुलींना माझ्या पद्धतीनं शिस्त लावण्याचा प्रयत्न केलाय. आत्ता अचानक तुम्ही आल्यानंतर त्यांना जर का वागण्यात सूट द्यायला लागलात ना तर त्यांना असं वाटेल की आपली आई चिडकी आहे, ती कायम अशीच वागते आणि आपले बाबा बेस्ट आहेत, ते काहीच बोलत नाहीत म्हणजे ते चांगलेत, असा मुलींचा समज होईल. आणि मग त्या तुमच्यात आणि माझ्यात कोण चांगलं कोण वाईट अशी कंपॅरिझन करायला लागतील आणि आपल्या दोघांना एकमेकांच्या विरोधात बघतील. हे बघा, आपल्याला आई वडील म्हणून एकमेकांच्या विरोधात नाही जिंकायचंय, तर आई वडील म्हणून एकत्र जिंकायचंय. आणि हे केव्हा घडेल माहितीये? जेव्हा आपण एकत्र मिळून मुलींना चांगल्या सवयी लावू तेव्हा. तरच आपल्या मुली आयुष्यात कुणीतरी खूप मोठं बनतील. आपल्याला आपल्या मुलींच्या भविष्यासाठी कधीतरी स्ट्रिक्ट व्हावं लागेलच ना. तुम्ही बोलत का नाही आहात काही? माझं म्हणणं पटतंय ना तुम्हाला? भावना, तूच म्हणालीस ना की मी आत्ताच आलोय, पण 7 वर्ष झाली आहेत ग. मी आपल्या मुलींपासून लांब होतो. तर मला तर आठवतही नाहीये की मी तिचा बाबा आहे. आणि तुझं असं म्हणणं आहे की मी आल्या आल्या मुलींच्या मनाविरुद्ध वागावं. असं जर मी वागलो तर मग कसं काय स्वीकारेल मला बाबा म्हणून? नाही, मला असं वाटलं होतं की माझी भावना तरी मला समजून घेईल, पण मुलींपुढे तिला दुसरा काही दिसतच नाहीये. अहो नाही सिद्धिराज, तसं नाहीये. जाऊ दे, तुला जसं वागायचंय तसं तू वाग. आणि तू जसं म्हणशील ना यापुढे मी तसंच वागेन मुलींशी. हे बघा सिद्धिराज, माझ्या मुलींच्या चांगल्या वाईटाचं फक्त मलाच कळतं असं माझं म्हणणं नाहीये, किंवा मी सांगते तसंच तुम्ही वागा असं माझा हट्टही नाहीये. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की माझ्या वागण्याची मुलींना सवय झाली आहे इतक्या वर्षात. आता ती सवय मोडायला नको इतकंच वाटतंय मला. आणि हे बघा, तुम्हाला काय म्हणायचंय तेही मला समजतंय, पण अहो आई झाल्यावर बायको पण मागे टाकावं लागतं. म्हणून मला तुम्ही महत्वाचे नाही आहात असं अजिबात नाहीये बरं का. तुम्हाला पटतंय ना मी काय म्हणतेय? भावना, या 7 वर्षात खूप बदललीस यार तू. माझी भावना अशी नव्हती. आणि तू प्रॉमिस केलं होतंस मला की तू कधीच बदलणार नाहीस, पण ते सगळं विसरलीस आता तू. सिद्धिराज, मला माहितीये मी हर्ट केलंय तुम्हाला,
पण हे सगळं मी आपल्या मुलींसाठीच करते. प्लीज मला समजून घ्या.